दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना दा रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गोदावरी सदन नवघर नाका भाईंदर पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथल्या सौ अभिलाषा शिवराम गिरी या वहिनींना भेटून आजच्या भागात कोण जिंकणार ते बघणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. प्रत्येक सणाला सासूबाई तुमच्या घरी कशाला यायच्या? तिची मम्मी आणि मी मैत्रिणी होत्या. आम्ही 10 वर्षापासून मैत्रिणी. तुम्ही 10 वर्षाच्या असताना? नाही. ह्या दोघांनीच काहीतरी वाटतं सासूने ठरवलं होकारे होकारे. मला सांगितलं त्यांच्याकडनं होकारे, तिला सांगितलं आमच्याकडनं होकारे. पहिला वाढदिवस कसा साजरा केला? लग्नाच्या आधीचा. याला म्हणतात प्रेम. कळलं का? काय ना अहो, मी सकाळपासून इथे आली आहे. तिने मला फक्त पाणी दिले प्यायला आणि सगळं जेवण माझ्याकडून करून घेतलेलं आहे. मी आलोय 4 माळे चढून, आता मी घेऊन आलो शेवटी पाणी. ते बिचारे इतका वेळ काही बोलत नव्हते, शांत होते. पण सासूबाईने असं 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 करून त्यांना सतत फोन सुरू असतो. हा म्हणजे कामानिमित्त. आम्ही कुठे काय वेगळं म्हटलं. घेतो 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 घ्या उखाणा घ्या. मोत्यांचे मंगळसूत्र घडवले सोनाऱ्याने, रुपेश रावांचं नाव घेण्यासाठी अडवले भाऊजींनी. मी कुठे अडवलं? मी तर मागून आलो. त्या ओळख करून. हे माझे मिस्टर नमस्कार. शिवराम गिरी. हे माझे सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. हे माझ्या मम्मी. नमस्कार. हे माझे पप्पा. नमस्कार. हे मामा माझे. हे मावशी माझी. नमस्कार. हे नणंद माझ्या. नमस्कार. हा त्यांचा मुलगा. ह्या आत्या आणि ह्या नगरसेविका आमच्या इकडचा. नमस्कार. आणि हे सगळं आमचे परिवार जवळ. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आणि ही ताई आणि ती मावशीची नमस्कार. मुलगी. नमस्कार सगळ्यांना. सुरुवात करूया गप्पांना. या पैठणीची मानकरी मीच होणार आहे. पैठणीचा नाद कोणीच करायचा नाही. पैठणी मीच जिंकून जाणार. काचेच्या बशीत बदामी हलवा. आजची पैठणी घेताना बांदेकरांना बोलवा. आजची पैठणी माझीच असेल. खेळ सगळ्यांनी खेळावा, पण माझी इच्छा आहे पैठणी अभिलाषालाच मिळावी. नमस्कार. काय विचारू? कुठल्या विषयावरचे प्रश्न विचारू तुम्हाला? तुम्हाला कोणते पाहिजे ते विचारा. बर. घरात कोणाचा आवाज जास्त असतो? सासूबाईंचा. सासूबाईंचा. त्यांचा आवाज मोठा आहे. म्हणजे त्यांचा आवाज मोठा मोठा आहे. आहे. हा. तुमचा आवाज कमी आहे. माझा आवाज थोडा कमी आहे. माहेर कुठलं तुमचं? जोगेश्वरी. जोगेश्वरीला कुठे? सोसायटी रोडला. सोसायटी रोडला. हा. बाबा काय करायचे? आई काय पप्पा करायची? माझे पोलीसमध्ये आहेत. पोलीसमध्ये. आणि मम्मी BMC मध्ये. आणि तुमचं शिक्षण सगळं जोगेश्वरी? हो हो. मिस्टरांचं बालपण कुठलं? बोरिवलीचं. कुठे गेले मिस्टर? हे काय बोलवा ना. हो. या. नमस्कार. स्वागत आहे. तुमचं बालपण कुठलं? बोरिवलीमधलं. बोरिवलीला कुठे? बोरिवलीला काजूपाडा. आणि मग भाईंदरला कधी आलात राहायला? 1991ला. 1991ला. जोगेश्वरीला कशाला जायचं? जोगेश्वरीला कधीच नव्हतं गेलो. मग पहिल्यांदा जेव्हा म्हणजे बघण्याचा प्रोग्राम आणि झाला त्यावेळी फर्स्ट टाइम जोगेश्वरीला गेलो. कसला बघण्याचा प्रोग्राम? मुलगी बघण्याचा प्रोग्राम. कुठे झाला? जोगेश्वरीला. यांच्या कुठली घरी. मुलगी? अच्छा, ह्यांच्या घरी. काय काय कारण सांगतायत मला? हा? बघण्याचा कार्यक्रम वगैरे झाला मला वाटतं. तुमची आधीची ओळख कशी?
आधीची ओळख नाहीच होती. काय हो नाही आधीची ओळख नाहीये. म्हणजे मम्मींची होती, सासूबाईंची ओळख होती. तुमची हा कशी त्या काय? घरी आमच्या यायच्या, कशाला? असंच यायच्या प्रत्येक सणाला वगैरे. मग प्रत्येक सणाला सासूबाई तुमच्या घरी कशाला यायच्या? असंच ना, फ्रेंड्स होत्या मम्मीच्या यायच्या, त्या जवळची मैत्रीण पण होती. हा अच्छा. मैत्रीण होती हो, म्हणून काही झालं की तुमच्या घरी यायच्या. कधीतरी असं यायचे गणपतीला वगैरे. मग हे नाही आले कधी? नाही ते कधी नाही आले. मग पुढे काय झालं? मग त्यांनी लग्न ठरवलं दोघांचं आमचं. का? त्यांना ते आम्ही आवडली म्हणून. का आवडलात? त्यांना विचारू. हा विचारा ना. काय हो, का आवडले? काय नाही, मी त्यांच्या घरी, तिची मम्मी आणि मी मैत्रिणी होत्या. आम्ही 10 वर्षापासून मैत्रीण होतो. 10 वर्षापासून? हो. तुम्ही 10 वर्षाच्या असताना? नाही, 10 वर्षापासून माझी मैत्रीण आहे असं मी बरं, बरं. सांगितलं. गेली 10 वर्ष? हा, गेली 10 वर्ष. बरं बरं. हा त्याच्यामुळे नंतर ते येणं जाणं वाढल्यामुळे मला मुलगी ही आवडली. हा. त्याच्यामुळे मी घरी प्रश्न टाकला. कुठे टाकलात? घरी प्रश्न येऊन टाकला, मुलाला सांगितलं अशी अशी मुलगी आहे, बर. तुझं काय बाहेर आहे काय? तो म्हटला नाही. हे असं विचारलं? विचारलं काय हो? कारण माझा मित्रपरिवार खूप मोठा आहे, त्यामध्ये खूप मुली मोठा पण होता, होत्या. घरी येणं जाणं भरपूर मैत्रिणी. त्याच्यामुळे त्याला पहिल्यांदा विचारलं, तो म्हटला काही नाही, तू बघ. मग माझ्या आवडीने त्यांनी केली. ही माझी पूर्ण मोठी इच्छा माझी झाली. तुमची पूर्ण इच्छा होती? केली. माझी इच्छा होती ही यावी घरात. अच्छा, या घरी याव्या म्हणून ही 10 माझी- वर्ष तुम्ही मैत्री ठेवली? नाही तर त्या अर्थाने नाही, त्या अर्थाने नाही. एक येणं जाणं होतं असं. आता तिलाही बघायला कोण यायचे ते, त्याच्यात मी काय एवढं येतं. पण ह्याला सांगितलं, हा म्हटलं मला अजून 2 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, आणि 4 वर्ष घालवली. त्याच्यामुळे मग मला जरा वाटलं, आणि माझी एक समाजामध्ये भरपूर एक इच्छा आहे की बाबा मी समाजामधलीच मुलगी आणायला, अशी माझी. आजपर्यंत मी 34 लग्न जमवलेली आहेत समाजामध्ये, पण कोणाचा एक पैसा पण घेतलेला ह्यांनी नाही. बाहेरची केली असती तर? थोडं मनापासून नसतं आलं. माझी असं मी समोर सांगते, काय? नसतं वाटलं. कारण आज मी समाजामध्ये एवढी 34 लग्न जमवली, उद्या मला बोलले असते का तुझ्या मुलाला काय मुलगी मिळाली नसती का? हे मला प्रश्न विचारलाच असता कोणी ना कोणी. एक जणांनी तरी विचारलं असतं तरी मला मनाला दुःख झालं. अच्छा अच्छा. म्हणून तुम्ही ते मनातलं बाजूला ठेवलं? नाही मनातलं नाही. मनात काय नव्हतं. मनात काहीच नव्हतं त्याच्यात. हा? नाही, मनात काही नव्हतं. ते मगाशी बोललात ते कॉलेज नाही. पण तुमची पहिली भेट कधी? दादरला कबूतरखान्याजवळ एका हॉटेलमध्ये भेटलो होतो. दादरला कबूतरखान्याजवळ? हा. काय होता दिवस, काय होता? व्हॅलेंटाईन डे होता. हा? व्हॅलेंटाईन डे होता, 14 फेब्रुवारी 2012ला. त्या दिवशी तुम्ही दोघांनी भेटलात, एकमेकांना दोघे भेटलात. हा. काय झालं त्या दिवशी? त्या दिवशी तसं तर काय ॲज युजल यायला लेट झाला होता. कोणाला? बायकोला. का? पार्लरवाले आहे, त्यांचं टायमिंग नसतं. कस्टमर आले, बिझनेस असला का थोडंसं मागे पुढे होतं, त्यामुळे मग यायला थोडासा उशीर झाला. तोपर्यंत मी म्हटलं चला भूक लागली आहे, काहीतरी खाऊन घेऊया म्हणून हॉटेलमध्ये बसलो होतो. आणि मग नंतर आल्या, आणि मग तेव्हा मग गप्पा झाल्या आमच्या. त्या गप्पांमधून असं वाटलं की हां, आपली जशी आवड आहे, आपली जशी विचार आहे तशीच आहे. त्यामुळे मग बघून मग नंतर घरी आलो, आणि घरी आल्या आईला सांगितलं काय? की ठीक आहे, चांगली आहे, आता पुढे बघा तू, असं सांगितलं? हां. आणि मग लगेच लग्न ठरलं? मग दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांच्या घरच्यांकडनं फोन केला, तर त्यांनी पण काय होकार असं दिला नव्हता. पण ह्या दोघांनीच काहीतरी वाटतं सासूने ठरवलं, होकार आहे. मला सांगितलं त्यांच्याकडनं होकार आहे, तिला सांगितलं आमच्याकडनं होकार आहे. आणि मग ते जुळलं. त्यामुळे तुमच्या दोघांचा होकार झालेला होता ते की ठीक होतं, बाकी तुम्ही बघा असं आम्ही सांगितलं होतं घरच्यांना, तिने पण आणि मी. नंतर आम्हाला कळलं की किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला जो आता 10 महिने 25 दिवस झाले. म्हणजे अजून वर्षही नाही झालं. म्हणजे नवीन. आणखी मग पहिला वाढदिवस कसा साजरा केला? लग्नाच्या आधीचा माझा 20 मेला बर्थडे असतो. ते 19 मेला रात्री आले. हे हा, हा रात्री 12 वाजता आले. ते कोणालाही माहिती नाहीये. हा. म्हणजे घरात कोणाला माहिती नाहीये? जोगेश्वरला आमचे आले होते घरी. ते हा 12 वाजता रात्री आले, मला फोन केला, विश केला बर्थडे, आणि बोलले मी तुला गिफ्ट ठेवले तुझ्या टेरेसवर, ते येऊन फक्त घेऊन जातो. तर म्हटलं मी एकटी जात नाही, मला भीती वाटते म्हणून. माझी मम्मी उठली, ती बाहेर उभी राहिली, आणि हे वरती उभे होते, शूटिंग करत होते माझे कॅमेरा घेऊन विथ केक. केक. आणि इकडे कोणाला माहिती नाही. पण यांच्या बिल्डिंग मध्ये गेलात त्या वॉचमध्ये अडवलं नाही? नाही वॉचमॅन नव्हता. मी असं बघतच गेलो की म्हणून बघत नाही. आणि थोडंसं रात्री लेट गेलो होतो, 11:30 पावणे 12च्या दरम्यान गेलो. 12 वाजेपर्यंत बसून राहिला होता? वरती बसून होतो. म्हटलं पहिल्यांदा आता काहीतरी पहिलं लक्षात राहील असं काहीतरी करावं. चांगलंच लक्षात राहिलं. खूप छान लक्षात आणि राहिलं. इकडे कोणालाच माहित नाही? नाही, घरी सांगितलं होतं की मित्राकडे चाललोय, जरा काम आहे, मग थांबणार आहे तिकडे. इव्हन मला पण सांगितलं की मी मित्राकडे जाऊन राहणार आहे म्हणून.
पण ते गेस्ट हाऊसमध्ये जाऊन राहिले. मग दुसऱ्या दिवशी हिचा बर्थडे होता म्हणून मग परत जोगेश्वरनं भाईंदरला या पुन्हा सकाळी उठून हिला सिद्धिविनायकच्या मंदिरात पाया पडायचं होतं, दरवर्षी करतेच. म्हणून मग तिथे गेस्ट हाऊस बुक केला होता. तिथे 2 वाजता गेलो, राहिलो. याला म्हणतात प्रेम, कळलं का? सासूबाई वगैरे काय नाही राहिले तिकडे. अशा तऱ्हेने वाढदिवस साजरा केला. हो. आता 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का मला बघायचं. 8 वस्तू समोर आहेत, त्यातल्या 4 वस्तू तुम्हाला मिळणार का आपण बघणार. 50. आणखी 3 संधी आहे. 100. 100. 2 संधी गेल्या. काय त्यांना विचारतच नाही आहेत ना मिस्टर. नाही, त्यांना विचारते मी. काय विचारत नाही. 5. चला 3 संधी गेलेल्या आहेत. 1 संधी शिल्लक आहे. 1 रुपया मिळाला तर तुम्हाला मिळणार. इथे लॅम्प पण आहे. हा नाही तर इकडच्याच मोस्ट आहे म्हणून. काय गो? लॅम्पचे लॅम्पचं गो. लॅम्प बघा एकच संधी आहे आता. हे का लॅम्प? लॅम्प तनु घेऊ. 1 मिनिट. तो कोण आहे? नंदेचा मुलगा आहे. नंदेचा मुलगा काय सांगतोय? हे बँगल्सचं. बँगलचं. त्या सासूबाई काय सांगताय? लॅम्प. तुम्ही काय घेणार आहात? बँगल्सचं. हा चला घ्या. चारही संधी गेली. आणि आता सासूबाईंनीच काय सांगितलं होतं? तिथे काय होतं बघूया. संधी तर गेलेली आहे. 1 रुपया. सासूबाईंचं ऐकत नाही आणि बक्षीस गेलं. नमस्कार. आरोप करणार ना सगळे? काय नुसते खुश आहेत सगळे. आणि तुम्ही काय करायचं? वकिली करायची. कसली? आरोपांच्या अगेन्स्ट. कोणाची? बायकोची. बर. पहिला आरोप सासूबाई. काय आहे? सासूबाईंना आरोप सुचत नाहीत. कदाचित सुनेला करायचे असतील. पण नाही. तुमचं काय म्हणणं आहे? काय ना अहो, मी सकाळपासून इथे आली आहे. तिने मला फक्त पाणी दिले प्यायला आणि सगळं जेवण माझ्याकडून करून घेतलेलं आहे. काय दिलेलं आहे? मी काकी आहे. काकी. हा. मी आलोय 4 माळे चढून. आता मी घेऊन आलो शेवटी पाणी. मला पाणी दिलेलं आहे तिने. चहा वगैरे मी स्वतः करून प्यायले. जेवण सुद्धा मी केलेलं आहे. हो का? वाढून सुद्धा मी घेतलेलं आहे. काय दिलेलं आहे तिने मला. आम्हाला हे माहिती होतं म्हणून आम्ही बाहेरच करून आलोय. काय हो? आरोप मान्य आहे? हा आरोप तसा मान्य, कारण हा सगळा गोंधळ जो सकाळपासून चालला होता, थोडंसं लेट आणि झालं, त्यामुळे तिला खूप टेन्शन येतं या गोष्टींचं. जसं बघण्याच्या प्रोग्राममध्ये पण होतं ते टेन्शन, की 4 वेळा पाणी पिली होती. आणि आमच्या ज्या काकी आहेत ना, त्या गरज नाही त्यांना की कोणी त्यांना आणून द्यावं. आणि त्या स्वतः एवढं कामसू आहेत की त्यांना आम्ही दरवेळी कुठेही काय असेल तर फंक्शन असेल तर त्यांच्या जीवावर आम्ही राहू शकतो. त्यामुळे तिला पण माहिती आहे की काकी आहेत तर त्यांना टेन्शन नाही, त्यांच्याकडे आरोप होणार नाही. पण आता पहिल्यांदा चुकीचं झालं. काय अजून कोणाला बोलायचं? काय तुमचं काय म्हणणं आहे? तिचं की नाही खाणं पिणं काही नसते. कामामध्ये खाणं पिणं सगळं विसरून जाते. आता हा आरोप करतो म्हणजे मला त्यांच्यावर करायला पाहिजे, कारण त्यांची मुलगी आहे, त्यांनी शिकवलं त्याप्रमाणे ती केली आरोप आहे. करते. पण मला तेच आहे की बाबा तुम्ही शिकवलं त्याप्रमाणे ती करते. खाण्याकडे जास्त लक्ष द्यावं. बर, असं तुमचं म्हणणं. हा. तुमचं काय म्हणणं आहे? आरोप? माझं अजून वर्ष झालं त्यामुळे अजून आरोप ठेवणं इतकं काही हे झालेलं नाही. असंच चालू राहावं, व्यवस्थित जे चाललंय ते चालू राहावं. अजून कोणाला काय बोलायचंय? नंतर संधी नाही मिळणार. अजून लग्न झालं तरी आमच्याकडे अजून मिस्टरांना घेऊन आता जेवणासाठी अशी आलेली नाही. आपण कुठे राहता? अंधेरी. आपण कोण? मी बहीण तिची. त्यांची बहीण. अच्छा, मिस्टरांना घेऊन आली नाही जेवायला? काय हो? हो, नाही गेले अजून. थांबा, काय म्हणणं आहे? काय हिला सुट्टी असते सोमवारी, बाकीच्यांना सगळ्यांना सुट्टी असते रविवारी. एक दिवस तिला आरामाला मिळतो, मग त्या दिवशी पण बाहेर पडायचं खूप कमी होतं. तुम्ही एक काम करा, डबा पाठवा. सोमवारी आले तरी चालेल. चालेल. बरं, त्यांचं म्हणणं आहे कुठल्याही वाराला या. नाही, मागे एक फंक्शन होतं तेव्हा आलो होतो, पण असं स्पेशली जेवायला नाही जाता आलंय. आणायचे म्हणजे आले होते सगळे म्हणून त्यांच्याबरोबर ते पण आले. बरं, दोघेच असे आले. अजून माझा आरोप म्हणजे जरा सकाळी लवकर उठलं तर पुढची कामं पटापट होतील. काय झालं? सासरे बुवा ना, ते बिचारे इतका वेळ काही बोलत नव्हते, शांत होते. पण सासूबाईंनी असं 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 करून त्यांना बोलायला लावलं. सासूबाई गोड.
काय बाबा आरोप मान्य आहे का तुम्हाला? हा सकाळी कारण झोपायलाच एक तर लेट होतो, त्यामुळे मग सकाळला हे आराम तेवढा पूर्ण नाही झाला तर मग ती दुखणी फुकट येतं. त्यामुळे आराम हा मेन कंप्लीट जेवढा 7 तास झाला पाहिजे ते पकडतोच. मग भलेही स्वतःचा बिझनेस आहे मग थोडंसं लेट जायचं, त्या हिशोबाने आराम करून मग घरची कामं करायची. कळलं बाबा? असं आहे, नोकरीवाली सवय नाहीये घरात त्यामुळे. 11 महिने झालेत लग्नाला, कशी बाजू घेतोय मुलगा बघताय ना? नाही दोघं बिझनेसवाले आहेत ना, त्यामुळे तिचे प्रॉब्लेम मला समजतात का, माझं पण हाच प्रॉब्लेम आहे. बरं आता यांच्या स्वभावातलं काय चांगलं काय? मला तर खूप आवडते, कारण आता गणपतीला पण गावी गेलेली आम्ही गोव्याचे तिकडचे गेलेली पण हिने सगळं आराम सगळ्यांचे सगळ्यांना गेल्याबरोबर नमस्कार केला, सगळ्यांना म्हणजे हवं नको ते विचारलं, चहा पाणी वगैरे दिलं, जेवण वगैरे सगळे व्यवस्थित करते. नाही, सगळं चांगलं आहे. चांगले बरं. स्वभाव खूप चांगले आहे. काय बोला, स्वभाव चांगला आहे. हा मी तर वर्षातून 2-3दा येते इथे. आपण कोण यांच्या? नणंद मी त्यांची. नणंद. तुम्ही कुठे असता? मी चेंबूरला. चेंबूरला. खूप लांब असतात ना? जास्त येणं जाणं होत नाही, होत नाही. पण जेव्हा येते तेव्हा आतापर्यंत तर काही कंप्लेंट हा सगळं. ती आमच्या बहिणींबरोबर पण एवढी चांगली फ्रँकली असते की तिला नाव ठेवण्यासारखं काहीच नाही, ती सगळ्यांना सांभाळून घेते. सासूबाई आता काय म्हणणं आहे? आता चांगलं सांगा. नाही मी चांगलंच सांगते, कारण मला आवडली तिथून मी म्हणते, म्हणजे मला ती चांगलीच वाटलेली, अजूनपर्यंत कसलीच तक्रार आलेली नाही, त्याच्यामुळे मला काय शब्द नाही बोलायला. हो. आणि माझी इच्छा पूर्ण झालेली. बस. हो हो, बस. इच्छा पूर्ण केली. हो. त्यांनी स्वतःच्या मनातलं बाजूला ठेवलं. नाही 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 नाही. तो त्यांनी माझी इच्छा पूर्ण परत केली का, बरोबर. जरी असेल तरी त्यांनी जरी असेल त्याच्या मनात काय वेगळं, पण तरी त्यांनी माझं मन जिंकलं. बस. ज्याचं कोणाचं दुखवायचं ते दुखवायचं. काय हो ना? नाही नाही बरोबर आहे. काय नाही आई, 2 मित्रांचा फोन आलाय, देऊ का? हा, तुझ्याच मित्रांचे फोन आले, देऊ? नको नको म्हणतायत, बघितलं ना? काय काय नाही, घाबरू नका. बर, आता तुमचा काय आरोप आहे यांच्यावर? आरोप फोन भरपूर असतात की चौकशीचे. तुमच्यासाठी? हा. हा, काय चौकशी जेवलेत करतात? का, जेवलेत का, कुठे आहेत, आणि ते सगळे प्रश्न भरपूर असतात. आणि कामात असलो का ते उत्तर देण्यापेक्षा समोरचा माणूस अडलेला असतो की तो माझ्याशी काहीतरी बोलणार असतो आणि ते फोन उचलावंच लागतात की नाहीतर मग कुठे गेले, फोन नाही केला, ती सगळी होऊ शकतात. ते फोन भरपूर असतात दिवसभरात. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? ते स्वतः फोन करायला विसरतात, म्हणून त्यांना मला स्वतःहून फोन करावा लागतो. त्यामुळे दोघं आपापसात फोन खेळत. आणि घरी बोलायला वेळ नसतो आम्हाला, आणि त्यांचे ऑफिसचे फोन चालू असतात. अच्छा, घरी असले की ते फोनवर असतात. इव्हन सासरे पण वैतागतात माझे. फोन चालू असतो बघा त्यांचा. सतत फोन सुरू असतो. हा, म्हणजे कामानिमित्त. आम्ही कुठे काय वेगळं म्हटलं. बरं मला सांगा, आता या सगळ्या आरोपांवर, कौतुकांवर तुमचं काय म्हणणं आहे? मी सकाळी आता लवकर उठायची सवय करेन आता, ते एक आहे. वेळेवर टायमावर जेवण रोज. रजेला सगळ्यांकडे जाईल ते तरी बोल. बाकी सगळ्यांच्या घरी पण जायला रजेला, कोणाकडे मावशीकडे, गेलेलीच ताईकडे नाहीये वगैरे. दोघं लग्न झाल्यापासून. ते पण जाऊन आलो. संपलं? चला मग आता हा कर्मणी झी मराठीकडून तुमच्यासाठी अभिनंदन. चिठ्ठीत नाव कोणाचं लपलंय बघूया, घ्या. नाव आहे माधुरी मनोहर भारती. तुम्ही आहे? मग या ना, असं काय घाबरलायत? या या या, अभिनंदन. नाव सांगा. माधुरी मनोहर भारती. कुठे राहता? कांदिवली, चारकोप. चारकोप मध्ये कुठे? सेक्टर 4 ला. मग हे कसं कळणार आम्हाला सांगितल्याशिवाय? घरी कोण कोण असतं? मी मिस्टर आणि मुलगा मुलगी आणि सासरे आहेत. मिस्टर काय करतात? मिस्टर 6 एअरपोर्टला आहेत. आता कुठे आहेत? बोलवा ना त्यांना मग. या, तुम्ही यांच्या कोण लागता? मी जी मावशी लागते. मावशी? मी सख्खी मावशी का लांबची मावशी? चुलत मावशी. चुलत मावशी. बर, चला आता या खेळामध्ये तुम्हाला शुभेच्छा, तुम्हाला पण शुभेच्छा. हा, चला टाळ्या वाजवून आपण शुभेच्छा देऊया. दोघींनाही 10-10 संधी. हा चेंडू आपटायचा आणि जाऊन त्या समोर असलेल्या जाळीमध्ये अडकला पाहिजे. ही जाळी खरं तर याच परिसरातली असेल ना? हो काय हो? खाली कांदेवाले आहेत, कांदेवाले. खाली कांदे बटाटेवाल्याची येते आहे. काय सुचतं एक एक. तेव्हा या खेळामध्ये हा चेंडू असा आपटायचा आणि जाऊन त्या जाळीमध्ये थांबला पाहिजे. दोघींनाही 10-10 संधी. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. घ्या, 10 तुमच्यासाठी. रेषेच्या पाठीमागे उभं टाका लवकर. व्हेरी गुड. 1 2-0 3-0
4-0. 5-0. 6-0. 1. 8वी संधी. थांबा थांबा, आता 2 ठेवूया. आता तुम्ही टाकायचं. पाच 0. 6-1. 7-2. आता तुम्ही. 7-2. 2-1. शेवटची संधी. अभिनंदन. पुढे खेळायची गरजच नाही. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या भारती वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या गिरी वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. गोदावरी सदन भाईंदर पूर्व या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.